ॲस्टर आधारमध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि त्या माध्यमातून ॲस्टर आधारचं झालेलं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जी काही नामवंत हॉस्पिटल असतील त्याच्यामध्ये ॲस्टर आधारचं सुद्धा नाव निश्चितपणाने घेतलं जाते आणि त्या सगळ्या कामाला अधिक गतिमान करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 सेवा ज्या आपण देत आहे त्या सगळ्या कोल्हापूर असेल, खाली कोकणातल्या लोकांसाठी असेल, सांगली असेल, सगळ्या लोकांसाठी, साताऱ्यापर्यंत सगळ्या हॉस्पिटलला किंवा सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। आजच्या या दोन्ही सर्जरीच्या, रोबोटिक सर्जरीचा असेल किंवा IVF सेंटरचं असेल, या दोन्हीच्या माध्यमातून आपण करत असलेल्या कामामध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा देण्याचं एक चांगलं दालन आपण उपलब्ध केलं आहे। अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवांनी त्या चांगल्या दर्जेदार आणि अत्यंत योग्य वेळी जर मिळाल्या तर माणसांचे प्राण वाचू शकतात आणि डॉक्टर हा देव आहे असे जे काय सगळेच लोक म्हणतात ते अधिक चांगल्या पद्धतीने सिद्ध होण्यामध्ये सातत्यानं आपण सगळेजण बघत असतो। परंतु त्या देवाला देवत्व प्राप्त होण्यासाठी रिझल्ट महत्त्वाचा असतो आणि रिझल्ट मला वाटते मिळण्यासाठी आजच्या या सेवेचा उपयोग अतिशय चांगला होणार आहे। कारण आपण मॅन्युअल जे काम करत होतो, शेवटी हाताचं काम आणि मशीनचं काम याच्यामध्ये फरक आहेच आणि शेवटी ते ऑपरेटिंग करताना त्यातला स्मूथनेस असेल, त्यातली ॲक्युरेसी असेल, त्याच्या माध्यमातून जे राईट रिझल्ट्स देतात त्या सगळ्याचा उपयोग निश्चितपणे आपल्या सगळ्या पेशंट्सना होणार आहे। आणि डॉक्टर गोडवणेंनी जे सांगितलं की या सेवेचं लोकशाहीकरण ते करत आहेत। लोकशाहीकरण याचा अर्थ मी असं समजतो की ही सगळ्याच लोकांसाठी उपलब्ध करून आपण सेवा दिली असं म्हणायला पाहिजे। कारण ह्या फक्त मोठ्या मोठ्या लोकांसाठी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सेवा असायच्या, परंतु इथं मात्र आपण ह्या सगळ्या लोकांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो।